हरिमाऊली. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहूनही लहान, व्हावे लहानाहूनही लहान. शाळेतील आषाढी वारी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक शिक्षण देते. ही वारी विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीची ओळख करून देते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजते. हे स्मरणात ठेवण्यासाठी शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली होती. विठ्ठल रखुमाईची वेशभूषा करून कळशी व तुळशी वृंदावन घेऊन व हरिनामाचा गजर करून दिंडी काढली आणि शाळेत अभंग व ओवी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी न्यायालय एक शैक्षणिक उपक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना न्यायिक प्रक्रियेची माहिती आणि अनुभव दिला जातो. यात विद्यार्थ्यांनी न्यायाधीश, वकील, साक्षीदार, आरोपी व तक्रारदार यांच्या भूमिका निभावून तात्पुरत्या प्रकरणांवर काम केले जाते. हा उपक्रम विद्यार्थ्यांना न्याय, कायदा आणि अधिकार याबद्दल जागरूकता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. न्यायाधीश व सरकारी वकिलांची निवड एका लेखी परीक्षेद्वारे केली जाते. यामध्ये सर्वात जास्त गुण मिळालेला विद्यार्थी न्यायाधीश ठरतो व इतर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरकारी वकील ठरतात. विद्यार्थी त्यांची तक्रार पेटीत टाकतात आणि सुनावणी दिवशी तक्रार पेटीतील तक्रारी एकत्र घेतल्या जातात आणि सुनावणीची तारीख निश्चित केलेली असते. दर महिन्यातून एकदा विद्यार्थी न्यायालय भरते. तक्रारीवर विचार करून आरोपी असेल त्याला शिक्षा केली जाते, जसे पाढेपाठ करणे, साफसफाई करणे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहिणे व ते पाठ करणे इत्यादी. आणि याचा आढावा त्या इयत्तेचे वर्ग शिक्षक किंवा विषय शिक्षक घेतात. हाच उपक्रम विद्यार्थी न्यायालय. नमस्कार. आज दिनांक 3 ऑगस्ट 2024. आज आपण ईगल इंग्लिश मीडियम स्कूल ढोलेवाडीमधील घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा पाहणार आहोत. या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना आव्हाने देतात व तो जो कोणी जास्तीत जास्त पूर्ण करेल तो सेल्फी विथ सक्सेसचा मानकरी ठरतो. हाच आपल्या शाळेतील उपक्रम आहे, सेल्फी विथ सक्सेस. चला तर मग पाहूया सेल्फी विथ सक्सेसच्या काही झलक. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याने पहिल्या वेलांटीची 180 उदाहरणे लिहिली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीने स्थानिक किमतीची 118 उदाहरणे लिहिली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीने 10 मिनिटात 25 प्रश्न तयार. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याने 15 मिनिटात 88 जोडाक्षरे लिहिली. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याने 67 कीटकांची नावे लिहिली. इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनीने एका पाठावर 57 प्रश्न तयार केले. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्याने इंग्रजी प्रत्ययाची 150 उदाहरणे लिहिली.